विजापूर नाका पोलिसांचे जे डीबी पथक आहे, या डीबी पथकानं यातील आपल्याकडचा जो रेकॉर्डरचा जो गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे रेकॉर्डरचा, हा जो आरोपी आहे नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे आदित्यनगरचा राहणारा आहे हा. याच्या हालचालीवर आपण बऱ्याच दिवसापासून लक्ष ठेवून होतो. हद्दीमध्ये ज्या मोटरसायकल चोरी ज्या होत होत्या त्या अनुषंगाने त्याच्यावर आपण पाळत ठेवली आणि त्याला ताब्यात घेऊन, म्हणजे एक मोटरसायकल रंगी हात मिळाली, त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांना आणून त्याला अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातून आपण 7 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या 3 मोटरसायकली ज्या आहेत त्या सदर बाजार पोलीस हद्दीतून त्यानं चोरी केलेल्या होत्या, 2 विजापूर नाका हद्दीतून चोरी केलेल्या, 1 MIDC हद्दीतून आणि एकाबद्दल अजून सखोल तपास चालू आहे. त्याला आपण सध्या अटक करण्यात आलेली या गुन्ह्यामध्ये आणि अजून देखील त्याच्याकडून बऱ्याचशा मोटरसायकली निघण्याची शक्यता आहे. या नेमकं गाड्या कुठे सापडल्या सर? वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या मिळाल्या. त्यांना त्याची पद्धत अशी होती की गाडी चोरायची, कुठंतरी एखाद्या आडबाजूला नेऊन लावायची आणि काही दिवसांनी मग तिथून गाडी उचलायची आणि नेऊन म्हणजे दुसरीकडे विकायची, अशी त्याची मोडस होती. सराईत आरोपी? हा, सराईत आरोपी आहे हा. आणि काय चोरायचं गाड्या? हा एकटाच चोरत होता गाड्या. हा एकटाच गाड्या त्या कुठल्या एखाद्या स्टँडवरून म्हणा किंवा एक ज्याला कुठे त्यांना असं बँकेच्या समोरून अशा ठिकाणाहून गाडी चोरायची, लॉक तोडायचं, गाडी चोरायची आणि अशा एखाद्या ठिकाणी नेऊन लावायची की ती 4 दिवस तिथंच राहिली पाहिजे आणि त्यानंतर तिथून हळू उचलून परत विकायची ती. नेमकं कशासाठी याला व्यसन, रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे, दारू पिण्याची सवय आहे, हे आहे, त्यामुळे तो चोरायचा गाड्या त्यासाठी. आणखी काही निष्पन्न गाड्या होण्याची शक्यता? अजून निष्पन्न नक्कीच गाड्या होतील. तपासामध्ये अजूनही गाड्या निघतील त्याच्याकडून. गुन्ह्यामध्ये रिसर्चला घेतले अजून नाही, त्यानंच गाड्या चोरलेल्या होत्या. ह्या गाड्या त्यानं दुसरीकडे विकण्या अगोदरच तो आपल्या ताब्यात आलेला आहे. अजून एक काय साथीदार मिळू शकते का? काय तपासामध्ये आता आहे तो आपल्या ताब्यात. अजूनही कदाचित त्याच्याकडून दुसरा साथीदार किंवा अजून दुसऱ्या गाड्या देखील आपल्याला तपासात मिळू शकतील.